प्रभूचा धन्यवाद सर्वांना. प्रेज द लॉर्ड. जय मसीह. आजच्या दिवसाबद्दल आम्ही देवाला धन्यवाद दिला आणि परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करतो आणि प्रत्येक दिवशी तो आमची काळजी घेतो त्याची नेहमी आपण आठवण ठेवायची आहे. आज आपण परमेश्वराच्या संगतीमध्ये कशा प्रकारे बनून ह्याविषयी शिकणार आहोत. तर प्रथम मनुष्याला देवाने आदम आणि हवे आणि त्यांना आज्ञा दिली की तुम्ही बगीच्यामध्ये जे 2 झाडं आहेत त्यांची झाड पैकी फळ खाऊन टाका, सर्व झाडांची फळ खाऊ शकता. आदमला देवाने प्रथम बनवले. देवाविषयी आदम म्हणून आदमाला देवाविषयीची पूर्ण जाणकारी तुम्ही हवेच्या, कारण आदम देवाच्या सांगितल्याने हवेपेक्षा जास्त राहिलेला होता आणि देवाने दोघांना फार आशीर्वाद दिला आणि ते आनंदाने हर दिवस राहायचे. देवा संध्याकाळी रोज त्यांना भेटायला यायचं आणि अशा आनंदी परिवाराला पाहून शैतान नेहमीच सडत नेहमी बरं नाही पडत आणि शैतान नेहमी ह्या उद्देशात राहतो की मनुष्याला कशा प्रकारे खाली पाडावे. आणि शैतान फार हुशार, फार चातुर्याने हवेला जे एक निर्भर पात्र असते तिला एकट्यामध्ये पाहून आणि तिच्याशी वार्ता वापरतो. तिला बोलतो खरोखरच देवाने तुला फळ खाण्यापासून ते फळ नाही खायचं असं बोललं आहे. तर त्या वार्तालापामध्ये हवा बैकून जाते आणि ती फळ खाते आणि आपल्या पतीलाही ज्याची आज्ञा देवाने पहिलेच दिली होती ती हे फळ खाऊ नका, ज्या दिवशी फळ त्या दिवशी मला आणि ते देवाच्या वचनाचा उल्लंघन करतात. त्यामुळे फार मोठा म्हणजे त्यांचे फळ खाल्ल्याबरोबर त्यांच्या शरीरामध्ये असा बदलाव येतो. स्वतःला असं गिल्टी असं महसूस होते त्यांना. देवाच्या विरुद्ध पाप केला आणि दोघी जण घाबरून जातात आणि ते पहिले नग्न अवस्थेत असतात. त्यांना लक्षात येतात आता लग्न आहो आणि ते लपायला लागतात. नेहमीप्रमाणे ते त्यांना भेटायला येतो संध्याकाळी आणि ते त्यांना विचारतो तुम्ही कुठे आहात. तर तेव्हा मी लपलेलो आहो कारण आम्ही नंगे आहोत. तुम्हाला हे कोणी सांगितलं. तर ज्या झाडाचं फळ मी न खायला सांगितलं होतं ते बरोबर तुम्ही खायला आहे. तर ते एक दुसऱ्यावर हवा बोलते मला सापाने पैकवलं आणि आदर बोलते की मला ज्या स्त्रीने तुम्हाला दिलं तिने मला पैकवलं. अशा प्रकारे ते एक दुसऱ्यावर दोषारोपण लागतो आणि हा स्वभाव आजही आपल्या परिवारामध्ये दिसतो आहे. तर अशा प्रकारे पापाची जे एंट्री मनुष्याच्या प्रथम स्त्रीच्या जीवनामध्ये पापाचा प्रवेश होतो आणि आदम आणि हव्वा हे ज्या आमचे पूर्वज प्रथम माता पिता आहेत ते पाप करतात. त्यासाठी
येशूच आहे देव आपले. आणि त्यांची जी संतान आहे, प्रथम हावे आणि काईन. काईन हा मोठा भाऊ असतो आणि हावेल हा लहान भाऊ असतो. मला याच्यामध्ये फार आश्चर्य वाटते, जेव्हा ते पाप करतात त्यांना बगीच्यामधून बाहेर काढून त्यांना बाहेर काढतो आणि बोलतो का तुम्ही आता इथे राहू शकता नाही, तुम्ही जा फळा फुला बजून आणि आशीर्वाद त्यांना देतो. पण त्यांना जी संतती होते हावेल आणि काईन, त्या काईनला आणि हावेलला माहित नाही हवा आणि आदमने देवाविषयी किती सांगितलं आणि किती नाही. आणि ही आज्ञा फार मला की म्हणजे असं वाटते का ते प्रत्येक माता पित्याचं कमी घटीच आहे का आपल्या लेकरांना आपण जेवढं पाहिजे तेवढं देवाविषयी नाही सांगतो, त्यामुळे त्यांचं जो जीवन आहे समोर फार कठीण होतात. देवाविषयी आपण जेवढं त्यांना सांगतो तेवढं ते जवानीमध्ये येऊन मजबूत राहते. आणि संसाराविषयी सांगून तर ते संसारिक त्यांचं माइंड आणि डोकं होऊन जाईल. आपलं डोकंच म्हणजे एक प्रकारे बॅटल फील्ड म्हणजे युद्धाचं स्थळ आहे. युद्धाचं स्थळ आपला बुद्धी आहे. या बुद्धीमध्ये आपल्या ह्या विचारांमध्ये जेवढा आपण संसार बसवू तेवढं म्हणजे संसाराच्याच गोष्टी आपल्या डोक्यात राहतात. आणि जेवढं आपण देवाविषयी आपल्या मनामध्ये विचारामध्ये वचन घेऊन देवाच्या गोष्टी घेऊन देवाचे चांगुलपणा नेहमी आठवत राहतो तर ते त्याच्या जीवनासाठी मनुष्याच्या जीवनासाठी खरोखर चांगलं आहे. म्हणून प्रत्येक आई बाबांचं काम आहे देवाने सांगितलं उठता बसता लेखता देवाच्या वचनाची चर्चा करा आपल्या लेकरांसोबत. तुम्ही करता काय? जरूर देवाच्या वचनाची चर्चा करणं फार चांगलं आहे. त्यामुळे देवाचे वचन आपल्याला कंठस्थ होतात, माहीत होतात आणि देवाचे वचन बोलताना आपल्यालाही फार आनंद वाटतो. तर अशा प्रकारे आदम आणि हवाची संतान पापी झाले आणि देवाने म्हटलं की सर्वांनी पाप केला, पापाची मजदुरी मृत्यू पृथ्वीवर आहे. त्या पापाच्या पासून सोडवासाठी देवाने उपाय आपला एकूणचा पुत्र त्यांनी दिला. त्याच्याविषयी असं लिहिलं गेलं आहे का जगाच्या उत्पत्तीच्या पहिलीच तो आमच्यासाठी घायल झाला. आदम आणि हवा बनवायच्या पहिलेच तो म्हणजे घायल झाला, म्हणजे अँटीडोट देवाने पहिलेच केलं. कारण आदम आणि हवा पाप करणार आहे परमेश्वर हवा देवबापाला पहिलेच नाही झालं, म्हणून देवाने त्याचा वर उपाय पहिलेच करून ठेवला होता. ते खरोखरच खूपच म्हणजे एक अद्भुत गोष्ट वाटते मला. आजकाल मनुष्य वेगवेगळ्याशी कार्य करतात, शोध उदाहरणार्थ प्लास्टिकचा शोध आपण प्लास्टिक जेव्हा वेस्ट होते त्याला जी जायला त्याला नष्ट व्हायला 300 वर्षाची काही लागतात. ते मनुष्यासाठी आता डोके झाले. पण देवाने पापासाठी अँटीट्यूड बनवलं. पहिले आपण जर माझ्याकडे आदम हवा जर माझ्याकडे तर पापापासून मुक्तीसाठी स्वतः आपला रक्त आपली कष्ट सहन करून देवाने असं दुःख सहन केलं तर जगात तुम्ही कधीही असा विचार नाही करू शकता एवढा त्याने दुःख सहन केलं. पुढचे मायबापही एवढं प्रेम आपल्यावर, एवढा प्रेम देवा आपल्यासाठी रक्त मारलं की आपल्याला सर्व पापापासून मुक्त करतो. आमच्या सर्व धर्माच्या कामा
अथर्वांचे बोज त्यांना आपल्या अंगावर घेतले आणि आपल्याला पापापासून सोडवण्यासाठी त्यांनी उपाय या अध्यायामध्ये 10 ते 14 वचनामध्ये सर एक उदाहरण तिथे 2 मनुष्य प्रार्थनेला जातात. त्यापैकी एक मनुष्य प्रार्थना करतो आणि स्वतःला बळाई हे देवा, मी ह्या मनुष्यासाठी पापी आहे. देव हप्त्यातून 2 वेळा प्रार्थना करतो, बरोबर उपवास करतो आणि धार्मिकतेने वागतो. अशा प्रकारे मारून देवाचा प्रार्थना केली. आणि दुसरा मनुष्य काय प्रार्थना करतो, तो देवाकडे वर पाहू याची सुद्धा त्याला हिंमत नाही आणि तो छाती कुठून म्हणतो, देवा माझ्यावर दया कर, मज पाप्यावर येशू ख्रिस्त त्याला म्हणतो. ह्या 2 मनुष्यापैकी कोण धर्मी? येशू ख्रिस्त त्या मनुष्याला धर्मी ठरवतो जो स्वतः पापी असा कबूल करून देवाकडून समर्पित होतो. म्हणून यावरून असं जो स्वतः मोठा बनवू इच्छितो तो नाही, घमंडी नाही, परंतु नम्र लोकांनाच निवडणार. जे स्वतःला घमंडी करतात तेव्हा एकाही जणाला स्वर्गामध्ये घेतात, परंतु नम्र लोकांनाच देवा आपल्या स्वर्गाच्या घेणार आहे. म्हणून आपल्याला आवश्यक आहे की आपण त्या सर्व वाईटापासून आपण दूर राहून देवाजवळ समर्पित जीवन जगावं. कारण पाप असा आहे, जेव्हा आदमाचा प्रथम मुलगा कैन त्याने आपल्या बाबाचा खून करायच्या अगोदरच असं चेतावणी दिलं होतं की पाप द्वारापाशी आहे आणि त्याच्यावर तुला विजय प्राप्त करायचा. नेहमी पाप कशा द्वारापाशी म्हणजे त्याला फक्त छोटासा मौका आहे. तुम्हाला कधी कधी असं किती वाटत कधी बिलकुल आहे, ज्यांना आपण बोलवत नाही ते अचानक करायला असा न बोलत फक्त वाट पाहत आपलं कुठं थोडस जरी चुकलं का पूर्ण चेहऱ्याच्या पाठीसोबत आपल्या उद्यामध्ये येते, आपल्या अवदेशात करू. पण ह्या पापावर आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी, तो पापाला जागा न देण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस जागरूक राहायचं आहे. बॅटल फील्ड ऑफ माइंड म्हणजे आपण ज्या भावना, विचार, कल्पनामध्ये शैतानला काहीच जागा मिळणार नाही याची नेहमी आपल्याला चौकशी करायचं. म्हणून पापाची काही वास्तविक समस्या आहे, त्या पापापासून दूर राहायला आपल्याला देवाने सांगितलं आहे आणि देवाने एवढा मोठा आपल्यावर प्रेम केला याची आठवण करून आपल्याला देवासोबत राहायचं. देव नेहमी तुमच्याकडे पाहतो, रात्रंदिवस पाहतो, तुमची काळजी घेतो. तुमच्यासाठी देवाने काय नाही, स्वर्गाचे सुद्धा तुमच्या सेवेसाठी दिलेले आहे. म्हणून ह्या गोष्टी देवाला प्रत्येक दिवशी देवाला स्मरण करायचं आहे. तेव्हाच आपण सर्व वाईटापासून दूर राहू आणि पापापासून वाचू. देवा वचनाद्वारे आपलं सर्व आशीर्वाद. प्रार्थना करूया. देव बाबा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझा आमचा अति पवित्र परमेश्वर राजा,
ओ प्रभू, आमच्या निर्बलतेवर आमची काळजी घेणारा दिवाळीस प्रभू, तुला धन्यवाद. जय जयकार प्रभू. हो तुझ्यासारखा देव जगात कोणी नाही बाप्पा. आकाश आणि पृथ्वीच्या सारखं निर्भर आणि पापी मनुष्यावर प्रेम करणारा माझ्या आम्ही तुला धन्यवाद प्रभू. आम्हाला पवित्र जीवन, तुला आवडणारे जीवन जगण्यास प्रतिदिवस आम्हाला बहुतेक वेळा आम्ही निर्भर पाहतो. तुमच्या शरीरावर, तुमच्या तोंडावर, विचारावर, कल्पनेवर तुला दुःख आम्हाला करतो. हे ख्रिस्ताचं सत्य, हे आज्ञाकारी जीवन पृथ्वीवर चढला होता, आमच्यासाठी आदर्श झाला होता. तसं जीवन आम्हाला सहाय्य आणि मदत करण्याच्या दया धन्यवाद. आलेल्या सर्व सुरुवात त्यांच्या जीवनावर अशी बोल बातचीत करतो. आदर मागवून तुला विनंती येशूच्या नावात करतो. आमेन.